जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगानं असं काम चालू आहे सर्व क्षेत्रामध्ये. मग ते गुंतवणूक असू दे किंवा रोजगाराची निर्मिती असू दे, रस्त्याचं जाळं असू दे, विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं या महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना चालना देण्याचं काम, शेतकऱ्यासाठी, कामगारासाठी, व्यापाऱ्यांच्यासाठी, सर्वसामान्य माणसांच्यासाठी हे काम करणारं सरकार आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय वेगानं आणि फास्ट असं काम या महाराष्ट्रात चालू आहे. खरंच याचा आम्हाला शिवसैनिक म्हणून याचा आम्हाला 100% अभिमान आहे आणि याचा गर्व पण आहे. कारण भूतो न भविष्य असं काम या महाराष्ट्रात आजपर्यंत झालं नव्हतं. एवढं काम या महाराष्ट्रात झालेलं आहे. हे साध्या खेडेगावातल्या पायाभूत सुविधा असतील, गटर्स, रस्ते, वीज, लाईट, पाणी, असं जे मोठ्या शहरापर्यंत सर्वत्र असं काम अतिशय चांगलं चालू आहे. कारण काय आहे, चांगल्याला चांगलेच म्हणायला पाहिजे. कारण जे स्वातंत्र्य झाल्यापासून या 50-60 वर्षात जे झालं नाही ते आता सध्या काम चालू आहे. आणि ह्या 5 वर्षात तर ह्या आणि सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या महाराष्ट्रात अतिशय वेगानं असं काम चालू आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी विविध अशा योजना आणलेल्या आहेत त्यांनी. जसं की लाडकी बहीण योजना तर जगात रेकॉर्ड ब्रेक झाल्या अशी ही महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना असेल, अपंगासाठी योजना असतील, तसंच मुलींच्यासाठी शिक्षण मोफत. मग ते कोणतं तुमचं इंजिनिअरिंगचं असू दे, कोणतंही असू दे, मराठी शाळेचं असू दे, खरोखर याच्यासारखं अभिमानाचं गोष्ट मीटरमध्ये कुठली नसेल. कारण मुलींना शिकवायचं म्हटलं तर माणसं काय म्हणतात, हिला शिकून फायदा काय, ही जाणार दुसऱ्या नवऱ्याच्या घराला, त्यापेक्षा आपलं लगीन करून टाकूया. पण हे आता लोकांचे विचार बदललेला आहेत. लोकांचं आता मुलींना शिक्षणाकडं वळलेला आहे आणि जास्तीत जास्त मुली आज शिक्षणाकडं शिक्षण घेऊन स्वतः स्वावलंबी, स्वतः विविध क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत. याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय असं कितीतरी निर्णय आहेत की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे. विविध योजनेच्या मार्फत वयोवृद्ध श्री योजना असेल, शेतकऱ्यासाठी विविध विहीर काढण्यासाठी म्हणा, किंवा त्यांना अवजारांच्यासाठी, अपंगासाठी किंवा मोफत ऑपरेशन, कितीतरी विविध पंतप्रधान योजनेतून नरेंद्रभाई मोदी साहेबांनीसुद्धा या देशात कानाकोपऱ्यामध्ये विविध योजना काढल्यात. त्यांचं पण अभिनंदन खरोखर. कारण अशा योजनेमुळं या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य माणसाला 2 टाईम जेवण करणं मुश्किल आहे. अशा ठिकाणी जर दवाखाना जरी आणण्याच्या पाठीमागे लागला तर अतिशय त्या घराचं म्हणजे भयानक नुकसानीचं काम होतं आहे. त्या टायमिंगला हे सन्माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान साहेब यांनी काही योजना असतील आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशा विविध योजनेच्या माध्यमातून रुग्णांनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांना सेवा देण्याचं, विविध ऑपरेशन असेल, विविध प्रकारचे त्यांना औषध मोफत मिळण्याचं असेल, हे काम केलं आहे. खरोखर अभिनंदन. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचंसुद्धा अभिनंदन व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचंसुद्धा अभिनंदन. कारण अभिनंदन म्हणजे काय करण्याचं म्हणजे यांचं एवढी पात्रता आहे की असं काम ह्या महाराष्ट्रात कधीच झालं नसेल. आणि खास करून आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यातलं खरोखर खेडेगावातलं काम असून हे कोल्हापूर सिटीपर्यंत सर्वत्र असं अतिशय उत्तम असं काम सर्वत्र चालू आहे. रस्त्यासाठी असेल, पाण्याची सुविधा असेल, लाईट्स, गटार्स, रस्ते, विविध योजनेतून गावागावामध्ये एक काम करण्याचं जे चालू आहे हे बघून मन भरून येतं आहे.
की आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून असं या कोल्हापूर जिल्ह्यात काम झालं नाही, ते काम या महाराष्ट्रात या कोल्हापूर जिल्ह्यात होतं आहे. खरोखर आम्हाला अभिमान आहे. एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी प्रमोद पाटील, शिवसेना शिरोली शहर प्रमुख, पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून असंच महाराष्ट्राची सेवा घडत राहू दे आणि सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद, शिवसैनिकांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी सदैव राहू दे, हेच मी शुभेच्छा देतो साहेबांना. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.